डायसॅक्राइड्स. डायसॅक्राइडमध्ये जो पहिला डायसॅक्राइड आहे तो आहे सुक्रोज. सुक्रोज अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज पासून बनलेला आहे. तुम्हाला हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवावं लागेल. आणि हे दोन जे मोनोसॅक्राइड आहे हे कोणत्या कार्बन थ्रू एकमेकाला अटॅच आहे ती लिंक लक्षात ठेवावं लागेल. जसं सुक्रोजमधली लिंक आहे C1C2, म्हणजे ग्लुकोजचा C1 कार्बन आणि फ्रुक्टोजचा C2 कार्बन हे एकमेकासोबत लिंक आहे. तर आता सुक्रोज पहा कसा काढायचा. त्याच्यासाठी एक अल्फा डी ग्लुकोज मॉलिक्यूल काढा, जो इथं काढलेला आहे अल्फा ग्लुकोज. त्याच्याबरोबर खाली एक बीटा फ्रुक्टोज काढायचं. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे काढता येत नसेल ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तर याची थोडीशी प्रॅक्टिस करा. कारण डाय आणि पॉलिसॅक्राइड हे दोन्ही ह्या मोनोसॅक्राइडवरच आधारित आहे. आता आपण अल्फा आणि बीटा असे एकमेकाच्या खाली काढले. आता आपण नंबरिंग करू म्हणजे लक्षात येईल का लिंकेज कुठं आहे. तर ग्लुकोजचं नंबरिंग इथून सुरू होते. हे 1 2 3 4 5 आणि इथं आता CH2OH पाहिजे. हे 6. तर हा C1 कार्बन झाला ग्लुकोजचा C1. आता फ्रुक्टोजचं नंबरिंग या कार्बनपासून सुरू होते. हे 1 हे 2 3 4 5 आणि 6. तर हा C2 कार्बन झाला फ्रुक्टोजचा आणि लिंक आहे C1-C2च्या दरम्यान. आता C1-C2च्या दरम्यान लिंक कशी तयार होईल. C1चा OH आणि C2चा OH याच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल कंडेन्स होते. एक वॉटर एलिमिनेट होऊन जाते. मग एक वॉटर जर एलिमिनेट झालं तर काय तयार होईल. एक लिंक तयार होऊन जाईल इथं. आता समजा आपण हा H काढून टाकला आणि हा OH काढून टाकला, वॉटर एलिमिनेट झालं. तर हा ऑक्सिजन या कार्बनला जोडला जाईल. आता ही लिंकेज तयार झाली. आता अशी ही जी लिंकेज तयार झाली आहे याला ग्लायकोसिडिक लिंकेज म्हटलं जातं. ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि या ग्लायकोसिडिक लिंकेजचा वापर करून फ्रुक्टोज आणि ग्लुकोज एकमेकाला अटॅच झाले आणि हे सुक्रोज तयार झालं. तर या पद्धतीनं सुक्रोज काढणं एकदम सोपं आहे. मला फक्त अल्फा ग्लुकोज आणि बीटा फ्रुक्टोज काढता आला पाहिजे. मग त्याचा C1 आणि C2 एकमेकाला अटॅच करून द्यायचे. हे सुक्रोज तयार झालं. तर हा एक क्वेश्चन येते, ड्रॉ स्ट्रक्चर फॉर सुक्रोज. सुक्रोजचा एक दुसरा पॉईंट असा आहे का सुक्रोज याचं जर हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस म्हणजे काय, एक वॉटर मॉलिक्यूल ॲड करणे सुक्रोजला. तर हायड्रोलिसिस एकतर डायल्यूट ॲसिड वापरून केले जाते किंवा आपल्या पोटामध्ये जे सुक्रोजचं पचन होते ते एका एन्झाईमच्या साहाय्यानं होते. त्याचं नाव आहे इन्व्हर्टेज. हे एन्झाईम आहे. तर हायड्रोलिसिस जर केलं तर सुक्रोजपासून त्याचे जे मोनोसॅकराइड्स आहे तयार होऊन जाते. म्हणजे अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज. हे मिश्रण तयार होऊन जाते. आता
ऑप्टिकल रोटेशनचा पहा कसा फरक पडतो. सुक्रोज जो आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, म्हणजे प्लस आहे. त्याचं जेव्हा हायड्रोलिसिस होते तर हा जो ग्लुकोज तयार झाला आहे तो डेक्स्ट्रोच आहे, पण फ्रुक्टोज लिव्हो आहे. ग्लुकोजचं जे डेक्स्ट्रो रोटेशन आहे ते जवळपास 52 डिग्री आहे प्लस, आणि फ्रुक्टोजचं लिव्हो रोटेशन जवळपास -92 डिग्री आहे. त्याच्यामुळे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये पाहता हे दोन्ही इक्विमोलर राहते, म्हणजे 1 मोल ग्लुकोजचा आणि 1 मोल फ्रुक्टोजचा तयार होते. आता फ्रुक्टोजचं रोटेशन जास्त असल्याच्यानं हे जे ओव्हरऑल मिक्सचर आहे याचं जे रोटेशन आहे ते लिव्हो राहते, मायनस राहते. हे जे मिक्सचर आहे याला इन्व्हर्ट शुगर म्हटलं जातं. आणि हे जे हायड्रोलिसिसची प्रोसेस आहे याला इन्व्हर्शन म्हटलं जातं. कारण डेक्स्ट्रो रोटेटरी सुक्रोजचं रूपांतर लिव्हो रोटेटरी असणाऱ्या मिक्सचरमध्ये झालं. ही जी इन्व्हर्ट शुगर आहे ही या सुक्रोजपेक्षा जास्त स्वीट राहते. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये ही वापरल्या जाते, आईस्क्रीममध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रोसेस फूड्समध्ये साध्या साखरेच्या ऐवजी त्याचं हायड्रोलिसिस करून जे मिक्सचर तयार होते ते याला इन्व्हर्ट शुगर म्हणतो आपण, ते वापरल्या जाते. कारण ते सुक्रोजपेक्षा जास्त स्वीट आहे, त्याच्यामुळे कमी साखर वापरून तुम्हाला जास्त पदार्थ गोड करता येईल. हा एक पॉईंट सुक्रोजचा लक्षात ठेवायचा. सुक्रोज डेक्स्ट्रो आहे, त्याचं हायड्रोलिसिस झाल्यावर जे मिक्सचर तयार होते ते लिव्हो राहते. या प्रोसेसला इन्व्हर्शन म्हटलं जाते, आणि हे जे मिक्सचर तयार होते त्याला इन्व्हर्ट शुगर म्हटलं जातं. तर सुक्रोजचे ही 2 पॉईंट लक्षात घ्या. आता आपण पुढचा डायसॅकराइड पाहू, माल्टोज. माल्टोजमध्ये अल्फा डी ग्लुकोजचे 2 युनिट्स राहते आणि लिंकेज C1 C4 आहे. जसा आता हा एक अल्फा डी ग्लुकोज काढून आहे, हे एक अल्फा डी ग्लुकोज काढून आहे. आता जर नंबरिंग केलं तर लिंकेज कुठं तयार करायची ते लक्षात येईल. इथं 7 आहे, CH2H पाहिजे इथं. आणि इथं दोन्ही ठिकाणी CH2H. ठीक आहे, आता इथे नंबरिंग करू आपण. 1 2 3 4 5 आणि 6. आता लिंकेज कुठं कुठून आहे, एकाचा पहिला कार्बन आणि एकाचा चौथा कार्बन एकमेकाशी जोडले जाईल. जसं आता पहा हा C1, हे C1 आणि हा C4 हे एकमेकासोबत जोडले जाईल. जोडण्याची पद्धत तीच आहे. पहा या दोन्ही कार्बन जवळ 2 OH आहे, याच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन जाते आणि ऑक्सिजन थ्रू हे दोन्ही मॉलिक्यूल एकमेकाला अटॅच होऊन जाते आणि अशी एक लिंक तयार होऊन जाईल इथं. ही जी लिंक तयार झाली आहे याला अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज म्हटलं जातं. अशा पद्धतीने माल्टोज तयार होतं. माल्टोज फर्मेंटेड प्रॉडक्ट्समध्ये आढळते, म्हणजे इडली, डोसा, बियर वगैरे. माल्टोजचे जेव्हा हायड्रोलिसिस होईल तेव्हा 2 अल्फा ग्लुकोजचे मॉलिक्यूल आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. पुढचा डायसॅकराइड आहे लॅक्टोज. लॅक्टोजमध्ये
बीटा डी गॅलेक्टोज आहे आणि बीटा डी ग्लुकोज आहे आणि लिंकेज C1C4 आहे. आता बीटा डी गॅलेक्टोज इथं काढलाय आणि बीटा डी ग्लुकोज पण काढला आहे. तर OH वर राहणे म्हणजे आता पुन्हा इथे CH2H करा लागेल वर. आता पहिलं आपण ग्लुकोज पाहून घेऊ. ग्लुकोज माहित आहे आपल्याला, हे बीटा डी ग्लुकोज आहे. नंबरिंग पहा 1 2 3 4 5 आणि 6. आता ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मध्ये एक खूपच छोटासा डिफरन्स आहे. बाकी पूर्ण स्ट्रक्चर सेम आहे, फक्त एका ठिकाणी फरक आहे. 1 2 3 4 5 आणि 6. गॅलेक्टोजचा जो 4 नंबरचा OH आहे तो वर आहे, ग्लुकोजचा 4 नंबरचा OH खाली आहे. बस एवढाच फरक आहे. 4 नंबरचा OH जर खाली असेल तर ग्लुकोज होऊन जाते आणि 4 नंबरचा OH वर असेल तर तोच मॉलिक्यूल गॅलेक्टोज होऊन जाते. तर बीटा डी गॅलेक्टोजचा C1 आणि बीटा डी ग्लुकोजचा C4 याच्यामध्ये लिंकेज. आता हे अपोजिट साईडला आहे पहा, हा OH वर आहे आणि हा OH खाली आहे. या दोघांमधून एक वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल आणि लिंकेज तयार होऊन जाईल. हा OH गेला समजा, इथचा एक H गेला, हा जो ऑक्सिजन आहे तो मध्ये येऊन जाईल, तो मध्ये येईल ऑक्सिजन आणि अशी लिंकेज तयार होऊन जाईल. याला बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज म्हटलं जातं. त्या पद्धतीनं लॅक्टोज तयार होते गॅलेक्टोज आणि ग्लुकोजचा वापर करून. हे तुम्ही एक 4 वेळा काढून पहा म्हणजे काढता येईल.